3 दिवसापासून वेगवेगळी वचनं आपल्याला ऐकायला मिळत आहेत, है ना? प्रभूच्या जीवनातले महत्त्वाचे क्षण आणि आमच्यासाठी आशीर्वादाच्या गोष्टी. आजही परमेश्वर आम्हाला नवीन काहीतरी देईल, विश्वास आहे ना? हालेलुया. प्रभू येशूला वधस्तंभावर मारावं लागलं, आहे की नाही? कशासाठी? जगातून सर्व पाप नष्ट करावं म्हणून. दुसरं, अंधाराची सत्ता नष्ट करावी. सैतानानं जो अधिकार हिरावून घेतला होता तो पुन्हा त्यानं मिळवावा म्हणून. पिढ्यानपिढ्याची बंधनं तुटली जावीत, मरणाची नांगी तोडावी, आणि म्हणून प्रभूला वधस्तंभावर आपलं जीवन द्यावं लागलं. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो मेलेलाच राहिला नाही, तर तो मरणातून पुन्हा उठलेला आहे. हालेलुया. मेलेल्या सर्व जणांच्या कबरेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांची हाडं मिळतील. खूप मोठमोठे आले, ज्ञानी आले, पंडित आले, संत आले, महात्मा आले, चमत्कार करणारे आले, शिकवणारे आले. हालेलुया. पण ते सर्वजण मरण पावले. पण माणसाच्या इतिहासात हे एकच सत्य आहे की हा मात्र मेला, परंतु पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला. आज प्रभू येशू ख्रिस्ताची कबर, बोला ना, कबर ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की दुःखाची गोष्ट आहे? काही जण दुःखानं बोलतायत. हॅलो. प्रभूची कबर रिकामी आहे. आमेन. कितीही उत्खनन केलं पण असेल, शोधलं पण असेल, इतिहासकारांनी त्याचे पुरावे बघण्याचा प्रयत्न सुद्धा केला असेल, पण त्यांना त्याच्यामध्ये काहीही सापडलं नाही. हालेलुया. का बरं? असं का झालं? कारण भविष्यवक्त्याने अगोदरच त्याच्याविषयी भविष्यवाणी करून ठेवलेली होती. स्तोत्रसंहिता 16 मध्ये 10वं वचन. पन्ना नंबर 662, भजन संहिता उसका 16वां अध्याय वचन 10. क्योंकि तू मेरे प्राण को अधोलोक में न छोड़ेगा, न अपने पवित्र भक्त को सड़ने देगा. काय लिहिलंय पहा. कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या पवित्राला कुजण्याचा अनुभव येऊ देणार. त्याच्याविषयी उसके बारे में जो लिखा गया था वो हर एक बात पूरी हुई. जैसे कि शुक्रवार के दिन हम लोगों ने कई सारी भविष्यवाणियों के बारे में सुना, सीखा. हमारे पास्टर ने बहुत अच्छी तरह से हमें सिखाया. हालेलुया, हालेलुया. ताकि पवित्र शास्त्र के बारे में और यीशु मसीह के बारे में अगर कोई हमसे पूछे तो हम तैयार हैं. हालेलुया. हम ऐसे वैसे बातें नहीं करेंगे, हम बाइबल लेकर बैठेंगे और बताएंगे कि उसके बारे में ऐसा कहा गया था और उसके बारे में ऐसा पूरा हो गया है. हमें बताओ, दुनिया में क्या कोई ऐसा था या क्या कोई ऐसा है? अगर है तो हम यीशु को छोड़कर उसके पीछे जाएंगे, लेकिन नहीं है तो तुम्हें सबको छोड़कर उसके पीछे आना है. हालेलुया. तो जैसे लिखा था उसके बारे में वैसे ही प्रभू यीशु के जीवन में हो गया. आणि म्हणून वचनाप्रमाणे काय झालेलं आहे? त्याच्या जीव मृतलोकात राहिला नाही आणि त्याला त्या पवित्राला कुजण्याचा अनुभव आला नाही. हालेलुया. मरणातून उठल्यानंतर त्याच्याविषयी प्रभु यीशु मसीह के बारे में
बहुत से लोगों ने गवाही दी कि वो मरा था लेकिन वो अब जिंदा है। बहुत सारे लोगों ने। हालेलुया। पहिली साक्ष कोणी दिली असेल तर ती दूतांनी दिली। बघा, तुम्ही बायबल वाचताना एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, जेव्हा सर्वसाधारण अशा काही गोष्टी असतात ना, तेव्हा देव त्या माणसांच्याद्वारे बोलतो. पण जेव्हा एखादी महत्त्वाची आणि अद्भुत गोष्ट असेल, सगळ्या जगाला पटवून द्यायची असेल, त्यावेळेला मात्र तो दूतांच्याद्वारे बोलतो. हालेलुया. मरियाच्या पोटी जेव्हा येशूला जन्म घ्यायचा होता, तेव्हा ती वाणी माणसाच्या द्वारे दिली नाही, तर ती वाणी दूताच्याद्वारे देण्यात आली. हालेलुया. यासाठी की मरियेने पण विश्वास ठेवावा आणि संपूर्ण जगाने त्याच्यावर विश्वास ठेवावा. तसंच येशू मरणातून ज्या वेळेला उठला, त्यावेळेला पहिली गोष्ट जर कोणी सांगितली असेल, पहिलं जर कोणी साक्ष दिली असेल, तर ते होते दूत. पाहायचं का? हॅलो. हां, मत्ती 28 1-6. मत्ती 28 वचन 1 से 6 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 49 मत्ती की किताब, उसका 28वां अध्याय वचन 1 से 6 तक. सप्त के दिन के बाद सप्ताह के पहले दिन पैफटे मरियम मगदली और दूसरी मरियम कब्र को देखने आई, और देखो एक बड़ा भूकंप हुआ, क्योंकि प्रभु का एक दूत स्वर्ग से उतरा और पास आकर उसने पत्थर को लुढ़का दिया और उस पर बैठ गया. उसका रूप बिजली का सा और उसका वस्त्र पाले के समान उज्ज्वल था. उसके भय से पहरू काँप उठे और मृतक समान हो गए. स्वर्गदूत ने स्त्रियों से कहा, मत डरो, मैं जानता हूँ कि तुम यीशु को जो क्रूस पर चढ़ाया गया था ढूंढती रहो. वह यहाँ नहीं है, परंतु अपने वचन के अनुसार जी उठा है. आओ यह स्थान देखो जहाँ प्रभु पड़ा था. हालेलुया. पहिली सुवार्ता, पहिली साक्ष कोणी दिली? दूतांनी दिली. काय झालं? शब्बाताच्या शेवटी आणि आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असता. इथे उत्तर मिळेल. काही लोक म्हणतात की रविवार हा शब्बात दिवस आहे, पण इथे त्याचं उत्तर आहे शब्बाताच्या शेवटी. आणि काय म्हटलंय? आठवड्याचा पहिला दिवस. म्हणजे शब्बात संपलाय आणि आठवड्याचा पहिला दिवस कुठला आलाय? रविवार आलाय. म्हणजे शब्बात कोणता येतो हे अजून बऱ्याच लोकांना कळलं नाही. ते रविवारला शब्बात समजतात. हालेलुया. वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की काय झालं? आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असताना मगदलिया मरिया व दुसरी मरिया ह्या थडगे पाहायला आल्या. आणि पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत आकाशातून उतरून जवळ आला आणि दारावरून धोंडा बाजूला लोटून देऊन त्यावर बसला. आणि त्याचे स्वरूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे पांढरे होते. आणि त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापून मेलेल्यांसारखे झाले. मग दूताने त्या बायांना उत्तर देऊन म्हटले, भिवू नका, कारण मला ठाऊक आहे की वधस्तंभी दिलेला येशू याचा शोध तुम्ही करीत आहात. तो येथे नाही, कारण त्याने सांगितले होते त्याप्रमाणे तो उठला आहे. हालेलुया. तो बोला ना, तो उठला आहे. दूताने पहिली साक्ष दिली मरणातून उठल्याची. हालेलुया. धन्यवाद. म्हणून बघा कसं आहे, माणसाला मरण आहे, देवाला मरण नाही. देव मरू शकत. येशू हा देव आहे याचा आणखीन एक पुरावा. तो अनादी कालापासून अनंत कालापर्यंत. हालेलुया. परमेश्वर को मृत्यु नहीं होती, क्योंकि वो खुद
आदि और अंत है। दूसरे उसके बाद प्रभु यीशु मसीह ने मरियम को दर्शन दिया और खुद वो मरियम से उसने बात की। खुद मरियम को बताया कि देख मैं जिंदा हूं। हालेलुया, हालेलुया। इतकंच नव्हे, पाहूया आपण 28:10 मत्ते 28:10 त्याच आता वाचलं त्याच्यामध्ये वचन काय 10। म्हणतोय तो? तब यीशु ने उससे कहा, मत डरो, मत मेरे डरो। भाइयों से जाकर कहो कि गलील को चले जाए, वहाँ मुझे देखेंगे। आमेन, हालेलुया। एकदा दर्शन नाही दिलंय, प्रत्येकाला त्यांनी पुरावा दिलेला आहे। काय म्हणतो तो? येशूनं त्यांना म्हटले, भिवू नका, जा माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालिलात जावे, तिथे मी त्यांना परत भेटेन। हालेलुया, हालेलुया। दूत काय म्हणाला सुरुवातीला? भिवू नका। येशू काय म्हणतो? भिवू नका। का भिवू नका? कारण माझ्या मरणामुळे कदाचित तुम्ही घाबरून गेला असाल, तुमच्यामध्ये भय निर्माण झालं असेल कि आता आपल्या बाजूने कौन उभा राहणार, अब हमारी तरफ से कौन लड़ेगा, अब हमारी तरफ से कौन खड़ा रहेगा। डर गए होंगे, लेकिन डरना नहीं है। देखो मैं मरा था लेकिन मैं जिंदा हूँ। हालेलुया। मैं उठा हूँ, मैंने मृत्यु पर जय पाई है, मैंने मृत्यु को हरा दिया है। देखो, इतनी ही बात नहीं, वो आगे कहता है और ये लास्ट का दर्शन नहीं है, और मैं तुमसे मिलूंगा, आगे भी मिलूंगा। कहा? गलील में मिलूंगा। और जो मेरे भाई है और जो मेरे चेले हैं उन सबको बता दो वो वहाँ पर आए और वो मुझे देखे और भरोसा करे कि मैं मरा नहीं हूँ, मैं जिंदा हूँ। हालेलुया। देव स्वतः त्याचे जिवंत असण्याचं प्रमाण पटवून देत आहे। हालेलुया। परंतु एवढं सगळं झालं, त्या मरिया आणि ज्यांना ज्यांना शिष्यांना दर्शन झालं, येशू बोलला, येशूला त्यांनी पाहिलं आणि मग ते एकमेकांना सांगायला लागले, ही वार्ता एकमेकांकडे पसरायला लागली, थोमापर्यंत पण पोचली। थोमाने विश्वास ठेवला का? असतात काही थोमा। हालेलुया। तो काय म्हणतो? जोपर्यंत मी त्याच्या कुशीत हात घालत नाही, जोपर्यंत मी त्याच्या हाताला स्पर्श करत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही। हालेलुया। आणि प्रभू येशू अशी काही गोष्ट असली ना की ती इच्छा पूर्ण करतो। हालेलुया। आम्ही अविश्वासू राहू नये म्हणून तो आमची इच्छा पूर्ण करतो। थोमाची इच्छा केली, पूर्ण केली। पहा, थोमाला पण त्यानं दर्शन दिलं। यूहन्ना की किताब 20वां अध्याय वचन 27। यूहन्ना 20 वचन 27। पन्ना नंबर 162, यूहन्ना उसका 20वां अध्याय वचन 27। तब उसने थोमा से कहा, अपनी उंगली यहाँ लाकर मेरे हाथों को देख, और अपना हाथ लाकर मेरे पंजर में डाल, और अविश्वासी नहीं परंतु विश्वासी हो। आमेन। काय लिहिलंय पहा? मग त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल। तुझी इच्छा पूर्ण करून घे। पण काय म्हटलंय महत्वाचं? अविश्वासी राहू। हालेलुया। सांगा शेजाऱ्याला, अविश्वासी राहू। येशू उठलेला, हा तो जिवंत। हा, लक्षात ठेव, तुला पण बघायचं असेल आज, तुला पण दर्शन देईल। हालेलुया। पण अविश्वासी राहू नकोस, तर विश्वासानं उभा राहा।
हालेलुया। हे झालं, ये सब बातें हो गई कि प्रभु यीशु मसीह मृत्यु में से जी उठा, उसके प्रमाण, बहुत सारे प्रमाण हैं, देखने जाएंगे तो बहुत सारे हमें मिल जाएंगे। लेकिन आज के दिन का महत्व क्या है कि प्रभु यीशु मसीह जिंदा हुआ है, प्रभु मरणातून उठलेला आहे। आपल्याला प्रश्न विचारायची गरज आहे, तो मरणातून उठला आहे, मी उठलो आहे का? आज याची गरज आहे किंवा मी कधी उठणार? तो उठला आहे, मी कधी उठणार? तो उठला आहे, त्याचं सामर्थ्याचा आज आपण अभ्यास करू। हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय आहे, काय घेऊन आम्हाला लोकांकडे जायचं आहे, पाहूया आपण। फिलिपकरास पत्र, फिलिपियों की किताब 3 अध्याय और वचन 10 हम पढ़ेंगे। फिलिपकरास पत्र 3 अध्याय आणि वचन 10 आपण वाचूया। पन्ना नंबर 274, फिलिपियों उसका 3 अध्याय वचन 10। ताकि मैं उसको और उसके मृत्युंजय की सामर्थ्य को और उसके साथ दुखों में सहभागी होने के मर्म को जानूं और उसकी मृत्यू का सामंता को प्राप्त करूं। आमेन। काय लिहिलंय पहा, यासाठी की मी त्याला ओळखावे व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाशी समानुरूप होऊन ओळखावे। काय येशू उठला आहे? याच्यासाठी उठला आहे। कोणत्या गोष्टी? पहिली गोष्ट, मी त्याला ओळखावे। दुसरी गोष्ट, त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य मला समजावं। आणि तिसरी गोष्ट, त्याच्या दुःखामध्ये मी भागी व्हावं। आणि चौथी गोष्ट, त्याच्या मरणाशी मी समानुरूप व्हावं। हालेलुया। म्हणून प्रभू येशू उठला आहे। पुनरुत्थानानंतर सगळ्यात पहिली गोष्ट प्रभूनं कोणती केली माहीत आहे? जी गोष्ट मरणातून उठल्यानंतर त्याने आपल्याला करायला सांगितली होती, ती गोष्ट सर्वात प्रथम त्याने केली। त्याने सुवार्तेची घोषणा केली। तीही कुठे जाऊन माहीत आहे? अधोलोकात जाऊन सुवार्तेची घोषणा केली। हालेलुया। वाचायचं, बघूया। 1 पेत्र 3 अध्याय वचन 18 ते 20। पत्रस की पहली पत्री उसका 3 अध्याय और वचन 18 से 20। पन्ना नंबर 326, पत्रस की पहली पत्री उसका 3 अध्याय वचन 18 से 20। इसलिए कि मसीह ने भी अर्थात अधर्मियों के लिए धर्मी ने पापों के कारण एक बार दुख उठाया ताकि हमें परमेश्वर के पास पहुंचा है। वह शरीर के भाव से तो घात किया गया पर आत्मा के भाव से जिलाया गया। उसी में उसने जाकर कैदी आत्माओं को भी प्रचार किया जिन्होंने उससे बीते समय में आज्ञा न मानी, जब परमेश्वर नूह के दिनों में धीरज धरकर ठहरा रहा और वह जहाज बन रहा था जिसमें बैठकर थोड़े लोग अर्थात 8 प्राणी पानी के द्वारा बच गए। आमेन। पहा 18 वचन काय म्हणतं? कारण आम्हास देवाजवळ आणावे म्हणून ख्रिस्ताने आमच्या पापांकरिता म्हणजे न्यायीने अन्यायिक यांच्याकरिता एकदाच मरण सोसले। तो देहात जीवे मारला गेला परंतु आत्म्यात जिवंत केला गेला। आणि जिवंत केल्यानंतर 19 वचनात काय म्हटलंय? त्याच्याद्वारे, म्हणजेच कशाच्या द्वारे? पुनरुत्थानाच्या द्वारे, मेलेल्यातून उठल्यानंतर
हालेलुया। मृत्यु में से जी उठने के बाद उसने क्या किया? वो पहले बंदीशाला में गया। 19 वचन, त्याच्याद्वारे त्याने जाऊन बंदीशाळेतील आत्म्यास घोषणा केली। कुठली बंदीशाळा होती ही? हे जगातलं तुरुंग होतं का? नाही। पुढे लिहिलंय कोणतं? नोहाच्या दिवसात ज्या लोकांनी नोहाकडून सुवार्ता ऐकली नाही, नोहाकडून वचन ऐकलं नाही, पश्चाताप केला नाही, ते सर्वजण काय झाले? मरण पावले। पण मरणानंतर काय केले गेले? सैतानाच्या तावडीमध्ये ते सापडले। अधोलोकामध्ये सैतानानं त्यांना बंद करून ठेवलं, म्हणून म्हटलंय बंदीशाळेत। हॅलो, काय लिहिले 19 वचनात? त्याच्याद्वारे त्याने जाऊन बंदीशाळेतील आत्म्यास घोषणा केली। प्रभूचं प्रेम इथे पण आपल्याला बघायला मिळते। प्रभूला माणसाच्या जीवाविषयी किती कळवळ आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। त्याला वाटतं एकाचाही नाश होऊ नये, आणि म्हणून मेल्यानंतर सुद्धा त्याला स्वस्थ बसवत नाही। तो त्या लोकांची आठवण करतो ज्यांना नोहाने सुवार्ता सांगितली होती। हालेलुया। नोहा काय सांगत होता? पश्चाताप करा, लवकरच नाश जवळ येत आहे, पश्चाताप करा, नाश जवळ येत आहे, एवढं तो सांगत होता। पण कोणीही ऐकलं नाही, कोणीही पश्चाताप केला। पण ज्या वेळेला खरोखरच देवानं सांगितल्याप्रमाणे घडायला सुरुवात झाली, पाऊस पडायला लागला, पाणी भरायला लागलं, पृथ्वीवर पाणी चढायला लागलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आता मात्र देव बोलला आहे तसं घडणार। आणि मग त्या तारवाजवळ येऊन है ना, ते काय करायला लागले? ओरडायला लागले, हाक मारवायला लागले, वाचवा म्हणून आक्रोश करू लागले। परंतु देवानं दरवाजा बंद केलेला होता। हालेलुया। तारूला आपण म्हणूया तारणच जणू काय होतं। तो तारू म्हणजे काय होतं? नवीन करारातलं तारण होतं त्यावेळेच्या लोकांसाठी। हालेलुया। परंतु त्यांनी ते तारण घेतलं नाही, त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही। आणि प्रभूला तरीही त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी स्वीकारलं नाही, त्यांनी तारणाला घेतलं नाही, त्यांनी देवाचा स्वीकार केला नाही, त्यांनी ऐकलं नाही, तरीही मरणानंतर आमच्या प्रभूला त्यांचीच आठवण येते। हे आहे देवाचं प्रेम। हालेलुया। आणि मग तिथे जाऊन त्या बंदीशाळेत जाऊन काय केलं? येशूनं घोषणा केली। काय घोषणा केली? नोहाने ज्याच्याविषयी सांगितलं होतं तो परमेश्वर मी आहे, आणि मी मेलो तुमच्या पापांसाठी, परंतु मी मेलेलोच राहिलो नाही, मी आता जिवंत झालो आहे, मी आता उठलेलो आहे। हालेलुया। आणि ही सुवार्ता ज्या वेळेला तिथे ऐकली गेली तेव्हा सैतानाचे धाबे ददाणले, आणि सैतानानं मृत्यूच्या ज्या किल्ल्या ज्या त्याच्या हातामध्ये होत्या त्या येशूच्या हातात देऊन टाकल्या। जीवनाच्या किल्ल्या। हालेलुया, 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 हालेलुया। बंदीशाळेतले मोकळे केले, आणि आमचा विजयी येशू पुन्हा एकदा विजयानं वरती आलेला आहे। हे आहे पुनरुत्थानाचं सामर्थ्य। हालेलुया। त्या लोकांनी नोहाचं ऐकलं नाही, परंतु मरणातून उठल्यानंतर मात्र त्यांनी ऐकलं। हालेलुया। आजपर्यंत कदाचित लोकांनी आपलं ऐकलं नसेल, कारण आपण फक्त एवढंच सांगितलं असेल, हमने केवल इतना ही लोगों को बताया होगा, यीशु के पास आने के बाद चंगाई मिलती है,
यीशु के पास आने के बाद भरपूरी मिलती है, पैसा मिलता है, ये मिलता है, वो मिलता है, आशीष मिलती है, हाँ, संकट दूर हो जाते हैं, बीमारी भाग जाती है, अंधकार दूर हो जाता है। हमने ये नहीं बताया होगा कि वो हमारे लिए पापों के लिए मरा है, लेकिन तीसरे दिन फिर से जी उठा है, वो जिंदा परमेश्वर है। हालेलुया। आम्हाला सुवार्ता बदलावी लागेल, आम्हाला पुनरुत्थानाचं सामर्थ्य घ्यावं लागेल, तो मेलेल्यातून उठला आहे हे गाजवावं लागेल, हे सुवार्तेमध्ये सांगावं लागेल, मग बंदीशाळेतले मोकळे होतील। हालेलुया। आणि म्हणून येशूला उठावं लागलं। हालेलुया। येशूला उठावं लागलं। प्रभूला धन्यवाद। काय म्हटलंय बघा 20व्या वचनामध्ये, म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात जे तारू केले ते तयार होत असता देवाची सहनशीलता वाट पाहत होती। तेव्हा जे आज्ञा मानित नव्हते त्यांना त्याने घोषणा केली, आणि त्या तारवात थोडके म्हणजे 8 जीव पाण्यातून वाचवले गेले। पण त्याचा लाक्षणिक अर्थ जाऊ दे, पाण्यातून फक्त 8 जीव। आता येशू उतरल्यामुळे फक्त 8 जीव का? हॅलो, बंदीशाळेत जेवढे होते तेवढे सगळे। हालेलुया। हे आहे पुनरुत्थानाचं सामर्थ्य। घ्यायचं का आज? आपण उठायचं का आज? हॅलो, उठणार का? हालेलुया। की हेच आपण गात राहणार आहोत, माझ्यासाठी तू मरण पावला, माझ्यासाठी तू मरण पावला। ही गाजवण्याची गोष्ट आहे की माझ्यासाठी तो मरणातून उठला। हालेलुया। दुसरी गोष्ट काय केली देवानं माहिती आहे? दुसरी गोष्ट प्रभू येशूनं काय केली? त्या सगळ्यांना एकत्र केलं। म्हणजे काय? ऐक्य। मरणातून उठल्यानंतर दुसरी गोष्ट जर देवानं काय केली असेल तर ती आहे ऐक्य। पहिलं त्यानं 10 शिष्यांना दर्शन दिलं आणि त्यांना काय म्हणाला? तुम्हा शांती असो। हालेलुया। नंतर पेत्र आणि इतर 7 जणांना दर्शन दिलं। जिथे जिथे ते शिष्य विखुरले गेले होते सगळे मरणानंतर, जब तक यीशु मसीह जिंदा था तब तक सब चेले एक साथ चलते थे, खाते थे, पीते थे, उसके साथ काम करते थे। लेकिन मृत्यु के बाद क्या हुआ? सब अपने अपने घर चले गए, सब अपने अपने काम में लग गए, सब यीशु को मैं तो कहूँगा भूल ही गए। हालेलुया। और जब पिता के पास मेरा प्रभु यीशु मसीह बैठा होगा और पिता देख रहा होगा, तू तो बहुत बड़ा काम करके आया, लेकिन नीचे देख, सगळे विखुरलेले आहे, तुला परत जावं लागेल, त्यांना एक करावं लागेल। एक गोष्ट राहिली आहे, तू त्यांच्यामध्ये असताना त्यांना एक वचन दिलं होतंस की मी मेलो तरी पुन्हा उठेन, ते तुला दाखवावं लागेल तिथे जाऊन। हालेलुया। म्हणून पित्यानं काय म्हटलं? परत एकदा जा, त्यांना जे बोलला होतास ते पूर्ण कर, ते विखुरले आहेत त्यांना एकत्र कर। हालेलुया। ऐक्याचं सामर्थ्य खूप मोठं आहे प्रियांनो। आज या पुनरुत्थानाच्या दिवशी आपण मंडळी म्हणून, विश्वासणारे म्हणून आपल्याला हे ऐक्याचं सामर्थ्य घ्यायचं आहे। देवानं, येशूनं काय केलं बघा ना, पेत्र मागे गेला होता, प्रेषितांची कृत्य 1:3, प्रेरितों के काम 1 अध्याय और वचन 3 हम पढ़ेंगे।
पन्ना नंबर 165, प्रेरितों के काम उसका पहला अध्याय वचन 3। उसने दुख उठाने के बाद बहुत से पक्के प्रमाणों से अपने आप को उन्हें जीवित दिखाया और 40 दिन तक वह उन्हें दिखाई देता रहा हालेलुया। और परमेश्वर के राज्य की बातें करता रहा। तिसरं वचन, मरण सोसल्यानंतरही आपण जिवंत झालो असे त्याने पुष्कळ निश्चित प्रमाणांनी दाखवलं। किती दिवस? बोला, किती दिवस? 1-2 दिवस नाही, 40 दिवस। आणि तो त्यांना दिसत गेला, तो त्यांच्याशी बोलत गेला, तो देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी सांगत गेला। हालेलुया। 3.5 वर्ष जे काम केलं तेच काम परत त्याला या 40 दिवसात करावं लागलं, नाही का? शाळेत गेल्यानंतर एखादा धडा शिकल्यावर काय करावं लागतं? घरी येऊन उजळणी करावी लागते। आता शिक्षक दुसरं उदाहरण काय देणार? हालेलुया, बरोबर ना? हालेलुया। ती 40 दिवसात उजळणी घेतली प्रभूने सगळ्यांची। मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मी तुम्हाला काय शिकवलं होतं? देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी तो मरणातनं उठल्यानंतर सुद्धा सांगत आहे। म्हणजे देवाला किती तळमळ आहे की आम्ही त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे। आपल्याला आहे का? येस येस हो तरी म्हणा ना, आहे की नाही? की इकडेच राहायचं आहे? त्या राज्याची ओढ म्हणजे प्रभूला खूप आहे, म्हणून ते आता आम्हाला पण लागली पाहिजे। किती त्याला ओढ आहे? त्याला स्वर्गात राहतच नाही, म्हणून तो पृथ्वीवर आमच्या भेटीसाठी येतो। तिसरी गोष्ट प्रभूनं शिष्यांच्या मनातली जी निराशा होती आणि जी काही शंका होती ती शंका दूर करून टाकली, निराशा काढून टाकली। हालेलुया। कारण येशू मरण पावला होता आणि मग सगळे निराश झाले होते। त्यांना काही सुचत नव्हतं की आता काय करायचं। हालेलुया। उदाहरणार्थ पाहूया, थोमा, योहान 20:26-28 वाचलंय, पण आता परत एकदा वाचू। शंका, मी विश्वास ठेवणार नाही म्हणतो। हालेलुया। योहान 20:26-28। पन्ना नंबर 162, यूहन्ना उसका 20वां अध्याय वचन 26 से 28 तक। यह सुन थोमा ने उत्तर दिया, हे मेरे प्रभु, हे मेरे परमेश्वर। यीशु ने उससे कहा, तूने मुझे देखा है, क्या इसलिए विश्वास किया है? धन्य है वे जिन्होंने बिना देखे विश्वास किया। 27 आणि 28। मग त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल, आणि अविश्वासी राहू नको, तर तू विश्वासू ऐस। हालेलुया। थोमाने बोलून दाखवलं, पण असे पण काही असतील की जे बोलून नव्हते दाखवत, आहे ना? पण मनात कुठेतरी शंका असेलच ना। अरे हा तर मेला, आता काय करायचं? हालेलुया। पण देव आमचा प्रभू आमचं अंतकरण जाणतो, आमच्या मनातले विचार जाणतो, आणि म्हणून त्याने थोमामधली हे अविश्वास काढण्यासाठी, निराशा काढण्यासाठी, शंका दूर करण्यासाठी तो त्याला दर्शन देतोय आणि म्हणतोय, कर, तुझी इच्छा पूर्ण करून घे। आणि जेव्हा थोमानं हे पाहिलं 28 वचन, तेव्हा थोमाने त्याला उत्तर देऊन म्हटले, माझा प्रभू आणि माझा देव। आनंदानं इतका भरला तो, माझा प्रभू आणि माझा देव। या एका दर्शनानं, या एका पुनरुत्थानामुळे हाच थोमा पुढे भारतात आला आणि भारतात त्यानं प्रभूची सुवार्ता गाजवली। हालेलुया।
आम्हाला पहिली सुवार्ता कोणाकडून मिळाली असेल तर ती थोमाकडून मिळाली आहे. केरळमध्ये पहिल्यांदा तो आला. हालेलुया. एक उदाहरण त्याच्याविषयीची एक आठवण झाली मला आता. केरळमध्ये तो त्या ठिकाणी आलेला असताना नदीच्या काठी सकाळच्या वेळेला काही लोक ते पाणी घेऊन सूर्याला अर्पण करत होते. पद्धत आहे ती पूर्वीच्या काळी. आजही काही लोक काय करतात, ते पाणी जल असं हातामध्ये घेतात आणि सूर्यदेवतेला ते अर्पण करतात. थोमा काय म्हणतो माहीत आहे, हे तुम्ही काय करत आहात? त्यावेळेला ते लोकांनी त्याला उत्तर दिलं की आम्ही हे जल आमच्या सूर्यदेवतेला अर्पण करत आहोत. त्यावर थोमाचं उत्तर काय होतं माहीत आहे, परंतु तुम्ही हे अर्पण केलेलं जल ते तुमच्या देवतेपर्यंत पोहोचत नाही आहे, ते खालीच पडतं आहे. तुमच्या देवाला ते कसं मिळणार? आणि हे ऐकल्यानंतर ते लोक त्याला म्हणाले, मग तू ते तुझ्या देवाला देऊ शकतोस का? तो काही बोलला नाही. त्याने पाणी घेतलं आणि वर उडवलं. पाणी वरच्या वर गायब. हालेलुया. आणि ही गोष्ट पाहून त्यांना विश्वास बसला की खरोखर आमच्या सर्वांचं पाणी रोज खालीच पडतं, पण याने उचललेलं पाणी मात्र त्याच्या देवापर्यंत पोचलं आहे. आणि त्यावेळेला लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वरानं अद्भुत कार्य केलं. हालेलुया. अविश्वासू घाबरणारा थोमा, शंका असलेला थोमा पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन या भारतात गेला. आणि म्हणून आज आपण इथे बसलेलो आहोत प्रियानो. हे आहे प्रभूच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य. घ्यायचं का? म्हणून म्हटलं येशू उठलाय, आपण उठणार का? प्रभु यीशु मसीह उठा है. जरूरत है हमें उठने की. आमेन. चौथी गोष्ट काय केली येशूनं? चौथी गोष्ट, त्यानं भीती कायमची नष्ट केली, काढून टाकली. आत्मे जिंकायचं सामर्थ्य दिलं. कसं? हालेलुया. कसं? पेत्र येशूच्या मरणानंतर पूर्णपणे मागे गेला होता. आणि एकटाच नाही गेला, बाकीच्या सगळ्यांना घेऊन गेला होता. पतरस यीशु मसीह के मृत्यु के बाद पीछे हट गया और फिर से वो अपनी नाव लेकर मछली पकड़ने चला गया. अकेला नहीं गया, साथ में बाकी के चेलों को भी लेके गया. हालेलुया. जाणारा जातो तेव्हा एकटा जात नाही, बऱ्याच लोकांना घेऊन. प्रभूने पाहिलं, जो म्हणत होता मी तुझ्यासाठी माझा जीव पण देईन, पकडलं तेव्हा 3 वेळा मला नाकारलं. आणि आता तर मेलोय, हा काय करतोय बघूया. आणि प्रभू त्याला भेटायला गेला. हालेलुया. आमचा देव ज्याला निवडतो त्याला सहज सोडत नाही. आमेन. तो त्याचा बरोबर पाठपुरावा करतो. ही देवाची निवड आहे. तो त्याला टाकणार नाही, तो त्याला सोडणार नाही. त्याचं ठरवलेलं काम त्याच्याकडून करून घेणारच. कमी उदाहरणं आहेत का आपल्याकडे? योना नाही का? कमी उदाहरणं आहेत आपल्याकडे. येस, तो करून घेणारच. हालेलुया. मी नाही का? तसंच ना. देवाच्या दासाला काय म्हणालो, मी डोकं फिरलंय त्यांचं. मी कशाला येशूची सेवा करणार? मी कशाला त्याच्या मागे जाणार? हालेलुया. पण त्याची योजना, त्याचे जे संकल्प आहेत ते त्याच्या निवडलेल्याच्या जीवनात पूर्ण होणारच. म्हणून घाबरू नका. तुमच्याविषयीचे त्याचे संकल्प हे तुमच्या भल्याचे आणि चांगले आहेत आणि ते पूर्ण होणारच. हालेलुया.
आणि पेत्र मागे गेला होता, कारण त्याला वाटलं की येशू मेलेला आहे आणि म्हणून पुन्हा तो जुन्याच गोष्टी करू लागला. परंतु येशूनं त्याला भेट दिली. येशूनं त्याला भेट दिली. कुठे पहा, तिथेच आता वाचलं ना पण, योहान नाही मग ते मला वाटतं योहान 21. हां येस, योहान 21. वाचूया, 1 पासून वाचूया. यूहन्ना उसका 21वां अध्याय वचन 1। इन बातों के बाद यीशु ने अपने आप को तिबिरियास झील के किनारे चेलों पर प्रकट किया और इस रीति से प्रकट किया। शमौन पतरस और थोमा जो दितुमस कहलाता है, और गलील के काना नगर का नतयल और जब्दी के पुत्र और उसके चेलों में से 2 और 1 इकट्ठे थे। शमौन पतरस ने उससे कहा, मैं मछली पकड़ने जा रहा हूँ। उन्होंने उनसे कहा, हम भी तेरे साथ चलते हैं। अतः वे निकलकर नाव पर चढ़े, परंतु उस रात कुछ न पकड़ा। भोर होते ही यीशु किनारे पर आ खड़ा हुआ, तो भी चेलों ने नहीं पहचाना कि यीशु है। तब यीशु ने उनसे कहा, हे बालकों, क्या तुम्हारे पास कुछ मछलियाँ हैं? उन्होंने उत्तर दिया, नहीं। उसने उनसे कहा, नाव की दाहिनी और जाल डालो तो पाओगे। अतः उन्होंने जाल डाला, और अब मछलियों की बहुतायत के कारण उसे खींच न सके। तब उस चेले ने, जिसने प्रभु यीशु प्रेम रखता था, पतरस से कहा, यह तो प्रभु है। शमौन पतरस ने यह सुनकर कि वह प्रभु है, कमर में अंगरखा कस लिया, क्योंकि वह नंगा था। बहुत हो गया। 1 ते 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र येशूच्या मरणानंतर आणि इतर शिष्यसुद्धा मागे गेले होते, पुन्हा आपल्या रोजच्या कामाला लागले होते, मासे पकडायला गेले होते, आणि प्रभूने पुन्हा त्यांची भेट घेतली. त्या ठिकाणी तो गेला आणि म्हटलंय 4थ्या वचनामध्ये, पहाट होत असता येशू समुद्राच्या तीरी उभा राहिला होता, तरी तो येशू आहे असे शिष्यांस समजले नाही. कसं काय? 3.5 वर्ष सोबत राहिले तरी ओळखलं नाही बघा. हालेलुया. का? दिमाग में क्या भर गया था? वो मर गया है. हालेलुया, हालेलुया. लोकांनी काय पसरवलं होतं की तो मेलेला आहे, नाही का? प्रभूला शोधण्यासाठी पहाटेच्या वेळेला स्त्रिया ज्या वेळेला गेल्या आणि त्यांनी पाहिलं कबर रिकामी आहे, पहारेकरांनी पण पाहिलं कबर रिकामी आहे, ते राजाकडे गेले आणि राजाला सांगायला लागले, असं असं झालं आहे. राजाने काय म्हटलं? तुम्ही असं सांगू नका, तुम्ही असं सांगा की येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्यांचं शरीर चोरून नेलं, या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे देऊ आणि तुमची काय ती व्यवस्थित व्यवस्था लावू. हालेलुया, असं सांगितलं होतं की नाही? आणि मग शिपाईने तसंच पसरवलं, सगळीकडे पसरलं असणार ते डोक्यात येशू मेला ते डोक्यात. त्यामुळे त्यांना समजलं नाही की त्या तीरावर आपला प्रभू येशू उभा आहे. हालेलुया. म्हणून 5वं वचन, येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय? नाही असे त्यांनी त्याला उत्तर दिले. मग त्याने त्यांना म्हटले, तुम्ही तारवाच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी जाळे टाकले, तेव्हा माशांचा जो गोळका धरला, त्यामुळे ते त्यांना ओढवेना. त्यावेळेला डोळे उघडले. पहिले कोणाचे उघडले? येशू ज्याच्यावर जास्त प्रीती करत असे, योहान. आणि त्यानं ओळखलं की हे दुसरं तिसरं कोणी नाही, येशूच करू शकतो, हा येशूच आहे. आणि तो काय म्हणतो? ओ हालेलुया. तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे. काय म्हणाला? प्रभू आहे. हालेलुया. सकाळी उठाल तेव्हा म्हणा, प्रभू आहे.
बाहेर जाताना म्हणा प्रभू आहे, काम करताना म्हणा प्रभू आहे, झोपताना म्हणा प्रभू आहे, सुवार्ता सांगताना म्हणा प्रभू आहे. हालेलुया, प्रभू आहे. आणि हे ऐकल्याबरोबर पेत्रानं परत पाण्यात उडी मारली. का? असाच होता. हालेलुया. इथे परत एकदा पेत्राला आणि इतर शिष्यांना प्रभूने देवाच्या राज्याविषयी पुन्हा एकदा शिकवलं, पुन्हा एकदा सांगितलं. आणि मग जो पेत्र उभा राहिला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हालेलुया. मग येशूसाठी तो मरायला तयार झाला, कारण त्याच्यामध्ये एक आशा निर्माण झाली. जर मेलेला येशू उठू शकतो तर मी सुद्धा येशूसाठी मेलो तर मी सुद्धा उठेन. हालेलुया. भित्रा पेत्र, निराश झालेला पेत्र, जगाकडे गेलेला पेत्र येशूच्या दर्शनानं पूर्णपणे बदलून गेला. कारण त्याला खात्री पटली, आता तो मेलेला राहिला नाही, आता तो जिवंत माझ्या समोर उभा आहे. हालेलुया. आणि ते सामर्थ्य, ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य, तो विश्वास, ते धैर्य त्याच्यामध्ये इतकं भरलं की तो मरायला पण तयार झाला. आणि त्या सामर्थ्यानं त्यानं काय केलं माहित आहे? 3000 लोकांना येशूकडे खेचून आणलं. हे आहे पुनरुत्थानाचं सामर्थ्य. हालेलुया. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय वचन 32. पन्ना नंबर 167, प्रेरितों के काम, उसका 2 अध्याय वचन 32. इसी यीशु को परमेश्वर ने जिलाया, जिसके हम सब गवाह हैं. हाँ, क्या बोलने लगा लोगों के सामने? क्या कहने लगा? क्या गवाही देने लगा? कि इसी यीशु को परमेश्वर पिता ने उठाया है और हम सब उसके गवाह हैं. हालेलुया. मराठीत काय लिहिले पहा, ह्या येशूला देवानं उठवलं आहे आणि याविषयी आम्ही सर्वजण बोलूया का? आपण बोलूया का? बोलूया का? लोकांना सांगूया का? हालेलुया. तर आज येशू आपल्यामध्ये उठेल. हालेलुया. बोलूया, सगळेजण बोलूया. ह्या येशूला देवानं उठवले आहे आणि याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. आणि याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. या येशूला देवानं उठवले आहे, या येशूने देवाला उठवले आहे आणि याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. आणि याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. हालेलुया. हालेलुया. किती जणांनी अनुभवलं आहे? त्यांनी हे सामर्थ्य घ्या आणि जा त्या बंदीशाळेमध्ये. सोडूया त्यांना, सोडूया त्यांना. हालेलुया. 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 हजारो भिणारा पेत्र या सामर्थ्यानं हजारों लोकांसमोर, डरने वाला डरपोक जो भाग गया था, हालेलुया, जिसने प्रभु को नकारा था, वही पतरस आज पुनरुत्थान के सामर्थ्य के द्वारा फिर से लोगों के सामने, समाज के सामने, हजारों लोगों के बीच में खड़ा रहता है और कहता है, जिस यीशु को तुमने मारा वो मरा नहीं है, वो जिंदा हुआ है और हम सब उसके गवाह हैं. हालेलुया. आम्ही सर्वजण त्याचे काय आहोत? साक्षी आहोत. आणि मग पुढे वाचा सुंदर, तो बोलतो आहे, लोकांना घोषणा करतोय, सुवार्ता सांगतोय, आणि त्याचा परिणाम काय झाला? वचन 42, वचन 42, 41, वचन 41. अतः जिन्होंने उसका वचन ग्रहण किया उन्होंने बपतिस्मा लिया और उसी दिन 3000 मनुष्य के लगभग उनमें मिल गए. हालेलुया. तेव्हा ज्यांनी त्याचं वचन आनंदाने अंगीकारलं त्यांचा
किती जण? 3000 माणसे त्यांना मिळाली. पण कोणती होती ती? ज्यांनी त्याचं वचन आनंदानं अंगीकारलं ते. हालेलुया. प्रभूला स्वतःसाठी धन्यवाद द्यायचे. कुठून बुद्धी झाली माहिती नाही, पण तुला अंगीकारलं रे बाबा, तुझा स्वीकार केला. मी म्हणतो ना नेहमी, आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार जर काय असेल ना, तर तो हा चमत्कार आहे की देवाचं वचन ऐकलं आणि आपण ते अंगीकारलं. हालेलुया. अरे नाहीतर आमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या ना पापामध्ये. आमचे नातेवाईक आजही सडतायत, आमचे मित्र आजही त्या पापामध्ये आहेत. त्यांना कळलं नाही, त्यांनाही बुद्धी झाली नाही, पण देवाला धन्यवाद, त्यानं आमच्या अंतःकरणात कार्य केलं. आमचे अंतःकरण उघडले, आमचे डोळे उघडले, आमचे कान मोकळे केले, आमचे जीव मोकळे केले आणि आमच्या अंतःकरणात विश्वास निर्माण केला की तो येशू आहे, तो देव आहे. हालेलुया. म्हणून आज हे सत्य समजतंय ना. नाही तर आज आपण पण लोकांप्रमाणे बसलो असतो ना पार्टी करत, हो की नाही? कसली पार्टी? येशू उठलाय म्हणून काय करायची? पार्टी करायची. सांगतो पुढे, थांबा. हालेलुया. म्हणून म्हटलं तो उठला, तुम्ही कधी उठणार आहात? लोकांना विचारायचं आहे. हालेलुया. हां, 5वी गोष्ट, पुनरुत्थानानंतर त्यानं शौलाची भेट घेतली. हालेलुया. आणि शौलाचा काय करून टाकला? हां, एक्सचेंज ऑफर होती. जुना 2 नाही आलो. हालेलुया. शौलाला दर्शन दिलं. कसा होता शौल? पिढ्यांप्रमाणे जे काही शिकला होता आतापर्यंत, याजकांकडून, आणखीन कोणाकडून, पुरुषांकडून, त्यावेळच्या पंडितांकडून, है ना, ते गमलीएलच्या पायाशी बसून तो म्हणतो मी हे सगळं ज्ञान मिळवलं आहे. त्या ज्ञानाप्रमाणे, त्या बुद्धीप्रमाणे चालणारा, याजकांना खुश करणारा. फादर दुःखी नाही झाला पाहिजे. काय? हां, याजकाला वाईट नाही वाटलं पाहिजे. देवाला वाईट वाटलं तरी चालेल, पण याजकाला वाईट नाही वाटलं पाहिजे. माणसं नाही दुखावली गेली पाहिजे, हो की नाही? असंच होता ना शौल. अरे हो, बोला की नाही? काय चुकीचं बोलतो की काय मी? कोणाची सेवा करणारा होता तो? हां, त्यावेळच्या याजकांची सेवा करणारा होता. आणि शिष्यांच्या, येशू ख्रिस्ताच्या विरोधात तो उभा राहिलेला होता. काय करत होता तो? शिष्यांना धमकावणारा, त्यांचा घात करणारा. बरोबर ना? असाच होता ना. स्वतः आज्ञाभंग करणारा. हालेलुया. हालेलुया. हाँ, प्रभु ने पाहिलं, चलो इसको भी बदल डालते. हॅलो. आणि मग प्रभूनं भेट घेतली, त्याची दर्शन दिलं, त्याला करून टाकलं आंधळं. आंधळं केलं म्हणजेच काय केलं माहित आहे? पूर्वीचं सगळं ज्ञान पुसून टाकलं. हालेलुया. आणि मग सांगितलं पहिला बाप्तिस्मा घे. हालेलुया. बाप्तिस्मा घेतला आणि नवीन ज्ञान त्याच्यात घातलं. जुना पौल शौल निघून गेला आणि नवीन पौल देवानं जगासमोर उभा केला. हालेलुया. जो शिष्यांना पकडणारा, जो शिष्यांचा घात करणारा, जो आज्ञाभंग करणारा, जो येशूच्या विरोधात उभा राहिला, तो येशूसाठी मरायला तयार झाला. हे आहे पुनरुत्थानाचं सामर्थ्य. हालेलुया. मग सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या. समाजाच्या, नातेवाईकांच्या, याजकाच्या, जे ज्ञान होतं, जे काही मिळवलं होतं, सगळं बाजूला टाकलं आणि मग कशाचाही विचार न करता येशूच्या मागे चालायला लागला. हालेलुया. यीशु के पीछे
मैं चलने लगा यीशु के पीछे, ना लौटूंगा। हालेलुया। असंच काहीतरी निश्चय त्याने केला, मरायसाठी तैयार, मरने के लिए यही शौल पौलुस बनकर प्रभु के लिए तैयार हो गया। ये कौन सा सामर्थ था? क्या वो प्रभु यीशु मसीह के साथ 3.5 साल रहा था? क्या यीशु के द्वारा उसने वचन सुना था? हालेलुया। क्या यीशु के वो बहुत सारे चमत्कार उसने अपने आंखों से देखे थे? नहीं। पुनरुत्थान के बाद खुद यीशु मसीह ने उसकी भेंट ली और उसको बदल डाला। वही पौलुस आगे जाके क्या कहता है पता है? आता ख्रिस्त माझ्यामध्ये रूपधारी झाला आहे। ओ हालेलुया। क्या कहता है? अब मसीह मुझ में जीवित है। काय चेंज आहे ना, किती बदल आहे बघा। जाऊ द्या ना, आपण पवित्र शास्त्रातली उदाहरणं बाजूला ठेवूया ना, स्वतःकडे बघा ना। आपल्यामध्ये जे आहे ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे ना, त्याच्या सामर्थ्याने आपण पण बदललो ना। हालेलुया। आम्ही कशामुळे बदललो? आम्ही आज का उभे आहोत? तो मरणातून उठला म्हणून। हालेलुया। त्यानं मरणाला जिंकलं म्हणून। हालेलुया। आतापर्यंत जगाच्या इतिहासात कोणीही असं पाहिलं नव्हतं की मेलेला जिवंत झालेला आहे, परंतु आजच्या दिवशी त्यावेळेला सगळ्यांनी पाहिलं की येशू जिवंत झालेला आहे। हालेलुया। किती अद्भुत आहे। आणि मग विश्वास न ठेवणाऱ्याला सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागला की असं घडूच शकत नाही, परंतु हे घडलंय, आम्ही पाहतोय। हालेलुया। हे सामर्थ्य आज आपल्याला घ्यायचं आहे। आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद काय माहीत आहे? येशूच्या मृत्यूमधून उठल्यामुळे, येशू जिवंत झाल्यामुळे, येशू आमच्यामध्ये पुन्हा आल्यामुळे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे। आणि ती घडणार आहे आपल्या स्वतःच्या जीवनात। कोणती माहीत आहे? आम्ही सुद्धा उठवले जाऊ। हालेलुया। आम्ही सुद्धा उठवले जाऊ। कारण येशूनं हे प्रमाणानं दाखवून दिलंय की पहा, मी जसा उठलो तसे तुम्हीही उठवले जाल। हालेलुया। बरोबर का? 1 थेसल 4 अध्याय वचन 14 ते 17। पन्ना नंबर 284, थेसुलनियों की पहली पत्री, उसका 4 अध्याय वचन 14 से 17 तक। क्योंकि यदि हम विश्वास करते हैं कि यीशु मरा और जी भी उठा, तो वैसे ही परमेश्वर उन्हें भी जो यीशु में सो गए हैं उसके साथ ले आएगा। क्योंकि हम प्रभु के वचन के अनुसार तुमसे यह कहते हैं कि हम जो जीवित हैं और प्रभु के आने तक बचे रहेंगे, सोए हुए से कभी आगे न बढ़ेंगे। क्योंकि प्रभु आप ही स्वर्ग से उतरेगा, उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द सुनाई देगा और परमेश्वर की तुरही फूंकी जाएगी, और जो मसीह में मरे हैं वह पहले जी उठेंगे। तब हम जो जीवित और बचे रहेंगे उनके साथ बादलों पर उठा लिया जाएंगे कि हवा में प्रभु ने मिले, और इस रीति से हम सदा प्रभु के साथ रहेंगे। हालेलुया। काय लिहिलंय 14 वचनात बघा? कारण येशू मेला व पुन्हा उठला असा आपण विश्वास धरतो, तर तसेच येशूमध्ये जे निजलेले आहेत
त्यांना देव त्याच्याबरोबर आणेल. हालेलुया. 15 वचन, कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूच्या येण्यापर्यंत जे आपण जिवंत राहणारे ते आपण निजलेल्यांच्या पूर्वी जाणारच नाही. कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जनेसुद्धा, आद्यदूतांच्या वाणीसुद्धा व देवाच्या तुतारीसुद्धा आकाशातून उतरेल आणि ख्रिस्तातले मेलेले ते पहिल्याने उठतील. मग ते आपण जिवंत राहणारे ते आपण त्याच्याबरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये वर घेतले जाऊ आणि तसेच प्रभूजवळ सर्वदा राहू. हालेलुया. आशा आहे ना? विश्वास आहे ना? हालेलुया. मी मेलो नाही, तुम्हीही मरणार नाही. येशूनं दिलेलं हे वचन आहे. मी मरणाला जिंकले, तुम्ही सुद्धा मरणाला जिंकणार आहात. हालेलुया. मी मेल्यानंतर पित्याकडे त्याच्याबरोबर सर्व काळ राहणार आहे, तुम्हीही माझ्याबरोबर सर्व काळ राहणार आहात. हालेलुया. हे पुनरुत्थानाच्या द्वारे प्रभू येशूनं आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. पहिले कोण उठतील? जे प्रभूमध्ये मेलेले. ते प्रभूमध्ये मेलेले म्हणजे प्रभूसाठी आपलं जीवन ज्यांनी दिलं ते. हॅलो. येशू येशू म्हणणारे नव्हे, येशूसाठी ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलंय, जीवन दिलंय आणि जे आता विसावा घेत आहेत सुखलोकामध्ये वाट बघतायत, ते पहिले उठवले जातील. येशू येईल त्यावेळेला. हालेलुया. आणि मग आम्ही जे जिवंत आहोत, म्हणजे उद्या जर आला तर पहिले ते उठतील आणि मग आम्ही उठवले जाऊ. हालेलुया. आम्हाला पण घेऊन जाणार. हालेलुया. तो आम्हाला इथे ठेवणार नाही. तो आम्हाला इथे ठेवणार नाही. तो आम्हाला घेऊन जाणार. कशासाठी घेऊन जाणार? त्याच्याबरोबर, प्रभूबरोबर सर्व काळ राहण्यासाठी. हालेलुया. हवंय का हे, की इथेच मरायचं आहे? मेरा मेरा करते करते जान चली गई. ये मेरा वो मेरा, ये चाहिए वो चाहिए. हालेलुया. असल में क्या चाहिए अब तक पता ही नहीं है. अजूनपर्यंत समजलंच नाही. मग म्हणून मग हे पाहिजे आणि ते पाहिजे. पण ज्याच्या हृदयाला, ज्याच्या आत्म्याला वाटतं की नाही, या सगळ्यांपेक्षा मला पहिला येशू पाहिजे, या सगळ्यांपेक्षा मला पहिलं प्रभूचं काम पाहिजे, मला पहिलं प्रभूची पहिली सेवा केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कारण तो येईल तेव्हा ना 2 भाग केले जाणार आहेत. तो येईल त्यावेळेला 2 भाग केले जाणार आहेत. एक असतील येशू येशू म्हणणारे आणि एक असतील येशूसाठी आपलं जीवन अर्पण करणारे. हालेलुया. नुसते येशू येशू म्हणणारे ते इथेच ठेवले जातील, पण येशूसाठी सर्वस्व अर्पण करणारे ते मात्र उठवले जातील. हालेलुया. आपण कुठे असायचं ते आपण ठरवू. कुठे राहायचं ते प्रत्येकाने स्वतःने ठरवायचं आहे. हालेलुया. अजूनही समाजाला घाबरायचं, अजूनही नातेवाईकांना घाबरायचं, अजून पण बायकोला घाबरायचं, नवऱ्याला घाबरायचं, मित्राला घाबरायचं. प्रभू काय म्हणतो? लोकांसमोर तू घाबरलास आणि माझा स्वीकार केला नाही ना, मी तुला पित्यासमोर ओळखणार नाही. हालेलुया. मी त्या बापासमोर तुला हालेलुया. सामर्थ्य घ्यावे आज. हालेलुया. आम्हीही उठवले जाऊ. सावध राहा, जागृत राहा. कारण 1 थेसल 5 अध्याय वचन 2 आणि 3 खालीच आहे.
5वां अध्याय वचन 2 से 3 तक। क्योंकि तुम आप ही ठीक जानते हो कि जैसा रात को चोर आता है वैसे ही प्रभु का दिन आने वाला है। जब लोग कहते होंगे कुशल है और कुछ भी नहीं, तो उन पर एकाएक विनाश आ पड़ेगा। जिस प्रकार गर्भवती पर पीड़ा और वे किसी रीति से न बचेंगे। काय लिहिलंय पहा, कारण तुम्ही स्वतः पूर्णपणे जाणता की जसा रात्री चोर तसा प्रभूचा दिवस येतो। कारण जेव्हा ते म्हणतात की शांती व सुरक्षितपणा आहे, तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांच्यावर अकस्मात नाश येईल आणि ते निभावणारच नाही। ही धोक्याची घटना आहे, घंटा आहे। हा आमच्यासाठी इशारा आहे। चोर येतोय कोणाला सांगून येतो का? सांगून आला असता तर आम्ही अगोदरच पोलिसांना उभं करून ठेवलं असतं, होय की नाही? हां, एकाच्या ऐवजी 4 पोलीस उभे केले असते। परंतु प्रभू तसा येत नाही। आणि काय म्हटलंय, जेव्हा म्हणतील की शांती आहे, सगळं काय व्यवस्थित आहे, अशा वेळेलाच तो येईल। हालेलुया। आपल्या सगळ्यांना वाटतंय ना किती शांती आहे, किती सगळं व्यवस्थित चाललंय, मी खूप सुखात आहे, मी खूप आनंदात आहे, मी खूप आशीर्वादित आहे, काही टेन्शन नाही। अशा वेळेलाच प्रभू आहे, अशा वेळेलाच प्रभू। म्हणून सावध असा। प्रभू म्हणतो जागे राहा। हालेलुया, जागे राहा, वेळ जवळ आलेली आहे। आमेन। त्यानं दिलेलं वचन पूर्ण होण्याची वेळ जवळ आलेली आहे। म्हणून जे जिवंत आहेत त्यांना मरणाची भीती नाही। हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे। कारण त्यांना माहिती आहे जे शरीर धारण केलंय ते मला एक दिवस टाकायचंच आहे। एक मरण सगळ्यांना आहेच, आहे की नाही? हालेलुया। येशूनं देह धारण केला म्हणून त्याला पण ते मरण घ्यावं लागलं की नाही? मग ज्यांनी शरीर धारण केलंय त्या सगळ्यांना ते मरण घ्यावंच लागणार। हालेलुया। काही पवित्र शास्त्रात लोक असे आहेत, त्यांना संधी मिळेल, त्यांना 2दा मरण्याची संधी मिळेल। याईराची कन्या, लाजर आणि विधवेचा मुलगा, बरोबर ना? एकदा मेले होते, प्रभूनं त्यांना पुन्हा उठवलं, परत मेले। हालेलुया। पण ते मेले म्हटलंय, त्यांना पुनरुत्थान मिळालं का? कुठे काही लिहिलेलं नाही। आम्हाला काय आशा आहे? आम्ही मरू पण आम्हाला पुनरुत्थान मिळेल। हालेलुया, हालेलुया, येस। सर्व काळासाठी जिवंत राहणं प्रभू बरोबर, ही आशा आहे। म्हणून मरणाची भीती नाही, कारण आशा आहे मी उठणार आहे। हालेलुया। योबला ही सुवार्थ कोणी सांगितलं मला माहित नाही। तो काय म्हणतो, जरी मी मेलो तरी मी माझ्या जीवाला, देवाला जिवंतपणे पाहीन। हालेलुया। ग्रेट ना? जुन्या करारातल्या लोकांना हा अनुभव नव्हता, ही साक्ष नव्हती, ही सुवार्ता नव्हती। हालेलुया। पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये देवाचं भय इतकं होतं की ते आत्म्याने म्हणतात, दाऊद राजा काय म्हणतो, आत्म्याने म्हणतात की माझी कुडी त्याला जिवंतपणे पाहिल। हालेलुया। प्रभूला धन्यवाद। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, प्रकटीकरण 20 वचन 4 ते 6। पन्ना नंबर 361, प्रकाशित वाक्य उसका 20वां अध्याय वचन 4 से 6 तक। फिर मैंने सिंहासन देखे और उन पर लोग बैठे गए और उनका न्याय करने का अधिकार दिया गया।
मैंने उनकी आत्माओं को भी देखा जिनके सिर यीशु की गवाही देने और परमेश्वर के वचन कारण काटे गए थे, और जिन्होंने न उस पशु की और न उस मूर्ति की पूजा की थी और न उसकी छाप अपने माथे और हाथों पर ली थी। वे जीवित होकर मसीह के साथ 1000 वर्ष तक राज्य करते रहे। जब तक ये 1000 वर्ष पूरे न हुए तब तक शेष मरे हुए न जी उठे। यह तो पहला पुनरुत्थान है। धन्य और पवित्र वह है जो इस पहले पुनरुत्थान का भागी है। ऐसों और मृत्यु दूसरी को कुछ का भी अधिकार नहीं, पर वे परमेश्वर और मसीह के याजक होंगे और उसके साथ 1000 वर्ष तक राज्य करेंगे। आणखीन एक गोष्ट, आणि मी सिंहासने पाहिली आणि त्यावर कोणी बसले आणि ज्यांना न्याय ठरवण्याचा अधिकार देण्यात आला, आणि येशूच्या साक्षीमुळे आणि देवाच्या वचनांमुळे ज्यांची शिरे छेदली होती आणि ज्यांनी श्वापदाला आणि त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण घेतली नव्हती, त्यांचे जीव मी पाहिले आणि जिवंत होऊन त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य केले। परंतु ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाकीचे मेलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत। हेच पहिले पुनरुत्थान। पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो आशीर्वादित आणि पवित्र आहे। त्यांच्यावर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील। हालेलुया, हालेलुया। इथे कोणासाठी आहे माहिती आहे? आता मी म्हणालो ना, अब मैंने क्या कहा, जब प्रभु यीशु मसीह आएंगे तो प्रभु में जो मरे हुए हैं वो पहले जिंदा हो जाएंगे, उसके बाद हमें वो ले लेगा आणि मग काय होईल? प्रभूमध्ये मेलेले आणि आम्ही जे जिवंत असणारे, म्हणजे त्याच्या वचनाप्रमाणे चालणारे, विश्वासणारे, ते सर्वजण वरती घेतले जातील। हालेलुया। आणि मग काय होईल माहिती आहे? मग या पृथ्वीवर महासंकटाचा काळ सुरू होईल। त्याची झलक आता सुरू झाली आहे ना। हालेलुया। इराणचं आणि ते अमेरिकेचं युद्ध काय थांबायचं नाव घेत नाही आहे। माहीत नाही तिथूनच पेटेल की काय सगळं। हॅलो, म्हणजे बघा ना किती जवळ आलंय ते। आलंय ना। वन वर्ल्ड गव्हर्नमेंट तयार झाली आहे, सगळी सभा तयार झाली आहे। 10 राज्य, 10 जे राज्य आहेत ती सुद्धा सगळी ठरलेली आहेत। पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं मजा वाटते। तर या वचनाप्रमाणे आपण पाहू, बाकीचं ठेवूया बाजूला। या वचनाप्रमाणे काय म्हटलंय? ते घेतले झाल्यानंतर महासंकटाचा काळ सुरू होईल। मग या महासंकटाच्या काळात काय होईल? मनुष्य मी म्हणेन जगणार नाही, रोज प्रत्येक क्षणाला मरेल। इतकी भयंकर संकट असतील। तुमच्यापैकी काही जणांनी वाचले असतील प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये, प्यायला पाणी मिळणार नाही, खायला अन्न मिळणार नाही। कदाचित स्वतःच मांस खावं लागेल, माणसंच माणसाला खायला लागतील। भयंकर परिस्थिती। म्हणून वचन काय म्हणतं? पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो आशीर्वादित आहे। हालेलुया। आपल्याला कुठे भाग पाहिजे? मग दुसरं कुठलं पुनरुत्थान आहे? त्या महासंकटाच्या काळात देखील ज्याने आता ऐकलं नाही वचन, आता नोहाच्या काळात कसं त्याने ऐकलं नाही, तरी सुद्धा प्रभू बंदीशाळेत गेला आणि त्यानं वचन सांगितलं।
तसं आज जे ऐकत नाहीत ते बघतील, अरे की येशू आला आणि सगळ्या विश्वासणाऱ्यांना घेऊन गेला. ते राहतील त्या महासंकटाच्या काळात. मग त्यातला जो कोणी विश्वासानं चालेल तो, कारण म्हटलंय इथे काय म्हटलंय पा, ज्यांनी श्वापदाला आणि त्याच्या मूर्तीला नमन केलं नव्हतं. म्हणजे महासंकटाच्या काळात जो ख्रिस्त विरोधी आहे तो आपली स्वतःचीच मूर्ती करायला लावेल, आपली स्वतःचीच सगळ्या जगाला पूजा करायला लावेल. तो म्हणेल मीच देव आहे, माझीच पूजा सगळीकडे झाली पाहिजे आणि त्याचं चिन्ह दिलं जाईल. त्याविषयी म्हटलंय श्वापदाला आणि त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केलं होतं. मग त्या काळात जे असं करणार नाहीत आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण ज्यांनी घेतली नव्हती त्यांचे जीव मी पाहिले आणि त्यांना पुन्हा जिवंत करण्याला प्रभू येईल. ते दुसरं पुनरुत्थान आहे. हालेलुया. परंतु वचन काय म्हणतं, पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो आशीर्वादित आणि पवित्र आहे. हालेलुया. आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर 1000 वर्ष राज्य करायची संधी मिळेल. हालेलुया. किती चांगलं देवाने योजना करून ठेवली आहे. आमेन, आमेन. पुनरुत्थान. आज प्रभू उठला आहे, आपण उठूया. हालेलुया. मेलेली कर्म, जुनी कर्म, वाईट गोष्टी, कुरकुरी, ऐक्याला बाधा ठरणाऱ्या, मंडळीच्या विश्वासाला अडखळण ठरणाऱ्या काय काय असतील सगळ्या गाडून टाकूया आज. हालेलुया, हालेलुया. जसे आज इथे एकत्र बसलेत ना तसे सगळे एकत्र गेले पाहिजेत. हालेलुया, हालेलुया. देवाचा सेवक अभिमानानं प्रभूला सांगेल, बघ मी तू मला जे दिले होतेस ना ते सगळे मी घेऊन आलो आहे. हालेलुया. देवासमोर याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ती काय असेल ना. बघ यातला एकही घालवला नाही, एकही यातला गेला नाही. सगळेजण प्रभूसुद्धा मरणाच्या अगोदर जी प्रार्थना करतो नाही का, योहान 17 प्रभू प्रार्थना करतो, जे तू मला दिलेस हालेलुया त्यांच्यासाठी मी तुझ्याकडे विनंती करतो. हालेलुया. ते मी शेवटपर्यंत टिकून राहू देत, ते तुझ्यापर्यंत आत्म्याने वचनाने चालू देत. वाचा ते 17 प्रभूनं पित्याकडे केलेली प्रार्थना, शिष्यांसाठी केलेली प्रार्थना, किती सुंदर प्रार्थना आहे ती. ही तळमळ आहे आमच्या प्रभूची, त्याच्या अंतःकरणात असलेलं प्रेम आहे आमच्याविषयी असलेलं. हालेलुया. आणि त्याविषयी म्हटलंय की पुनरुत्थानाच्या द्वारे आज देव आम्हालाही तसंच उठवू पाहतो. मेल्यानंतर उठणारच, प्रश्नच नाही, पण म्हणून आज उठायची गरज आहे. हालेलुया. आज जाग व्हायची गरज आहे. आज उठना पडेगा. हालेलुया. आज से ज़्यादा जागना पड़ेगा. आज से प्रभु के सत्य के काम ज़्यादा करने पड़ेंगे. उसके मार्ग पर धैर्य से चलना पड़ेगा. ये है आज उठना. हालेलुया. नाहीतर मग येशू येशू म्हणत तसाच मरून जाणार. तो इकडेच राहील. हालेलुया. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रभूने एक दाखला दिला नाही का, धनवान मनुष्य आणि लाजर दोघेही मेले. एक कुठे गेला, सुखलोकात, आणि एक कुठे गेला, मृतलोकात म्हणजे अधोलोकात. नाही, 4 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आपण आता पृथ्वीवर आहोत. डायरेक्ट स्वर्ग नाही आहे मेल्यानंतर, किंवा डायरेक्ट नरक नाही आहे मेल्यानंतर. मध्ये एक गोष्ट आहे, आता आपण पृथ्वीवर आहोत. हालेलुया. जे प्रभूचे आहेत, जे विश्वासनारे आहेत, जो प्रभु के है, जो विश्वासनारे हैं, जो प्रभु के इच्छा के अनुसार, वचन के अनुसार चलते हैं, वो मरने के बाद सुखलोक में जाते हैं. हालेलुया.
और जो विश्वासी नहीं है, जिन्होंने हर एक काम अपनी इच्छा के अनुसार किया, पाप किया है, सब बुराई की है, वो सब मरने के बाद अधोलोक में जाते हैं, मृतलोक में जाते हैं। हालेलुया। तो जितने भी मरे हुए हैं, जो प्रभु के नहीं हैं, जिन्होंने बपतिस्मा नहीं लिया, जो प्रभु के आज्ञा के अनुसार नहीं चले, वो सब कहाँ पर है? जहाँ पर वो धनवान मनुष्य मृतलोक में है, अधोलोक में है, वो सब वहाँ पर है। हालेलुया। और जो अब्राहम के जैसे है, जो अलीशा के जैसे है, जो एलिया के जैसे है, जो दाऊद के जैसे है, वो सब मरे हुए कहाँ पर है? सुखलोक में है। हालेलुया। तो सब जब प्रभु दूसरी बार आएगा तो ये सब उठाए जाएंगे। हालेलुया। और जो मृतलोक में है, जो अधोलोक में है, वो हमेशा के लिए नरक में डाल दिए जाएंगे, और जो सुखलोक में है वो हमेशा के लिए स्वर्ग के लिए उठाए जाएंगे। म्हणजे काय काय गोष्टी आहेत कळलं का? सगळ्यात लास्ट डेस्टिनेशन स्वर्ग, मेल्यानंतर सुखलोक, आणि आता पृथ्वी। हालेलुया। विश्वासणाऱ्यांसाठी पृथ्वी, सुखलोक, स्वर्ग। अविश्वासणाऱ्यांसाठी पृथ्वी, मृतलोक, नरक। म्हणून लाजर काय म्हणतो, तो धनवान मनुष्य काय म्हणतो? अब्राहमा, मी इथे या वेदनेमध्ये तडफडत आहे, तू काय कर, माझ्या भावांकडे, माझ्या नातेवाईकांकडे कोणाला तरी पाठव। त्याला काय उत्तर मिळतं? त्यांना सांगायला संदिष्टे आणि भविष्यवादी त्यांच्यामध्ये ठेवलेले आहेत, त्यांचं त्यांनी ऐकावं। ऐकतंय का लोक आज ऐकतायत का? बघा ना, नाही ऐकत नाही। काय मिळेल त्यांना? हालेलुया। येशू मरणातून उठला, आम्ही कधी उठणार? आम्ही कधी उठणार? तो आमच्या पापांसाठी पृथ्वीवर आला, तरी त्याला आम्ही घेतलं नाही। तो जगामध्ये राहून त्याने पित्याच्या आज्ञा शिकवल्या, वचनं शिकवली, जीवनाचा मार्ग दाखवला, तरी पण आम्ही दार उघडलं नाही। त्यानं आमचं पाप घेतलं, शाप घेतला, हजारो वर्षापूर्वीचे पिढ्यानपिढ्यांचे सर्व बंधन घेऊन वधस्तंभावर मरण पावला, तरी पण आम्ही पश्चाताप केला नाही। आणि आजच्या तिसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण म्हणतोय तो उठला। अरे तो उठला तरी सुद्धा आम्ही त्याचा स्वीकार करतोय का? आम्ही पार्ट्या करतोय। काय करत आहेत आपले लोक? तो जन्माला आला तेव्हा पण दारू प्यायले, पार्टी केली, आणि तो आता मरणातून उठला तेव्हा पण दारू पितायत आणि पार्टी करतायत। त्यांचा येशू एवढ्याच पुरता मर्यादित आहे। काय याच्यातून प्रभूला काय मिळालं? त्याच्या मरणातनं उठल्याने त्या प्रभूला काय मिळालं तुमच्याकडून? आज हे विचारायची आपल्याला गरज आहे। माझ्याकडून माझ्या प्रभूला काय मिळालं? तो मरणातनं उठला, त्यामुळे माझ्याकडून त्याला काय मिळालं? पार्टी। उसने जन्म लिया इसलिए मैं क्रिसमस का आनंद मनाता हूँ। कैसे मनाता हूँ? जरूरत है ना पूछने की? आज भी लोग वही करेंगे, आता पण तेच करतील। त्याच्या अगोदर संदेश आणि भविष्य वक्ते होते, त्यांचं ऐकलं। त्यानंतर तो स्वतः आला, त्याने दाखवून दिलं, ऐकलं। तो मरणातनं उठला, त्याने प्रमाण पटवून दिलं की मी बोललेलो, माझ्याविषयी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, आता तरी जागे व्हा। होत आहेत लोक जागे? नाही।
कठीण आहे ना? आम्ही बदललं नाही. तेव्हा पण रोम आमचा देव होता आणि आता पण रोमच आहे. तिकडून आलेले आदेश लगेच पाळले जातात. येशूची वचनं, बरोबर का? ख्रिस्तविरोधी कुठून जन्माला येणार आहे माहिती आहे का? तिथूनच येणार आहे. आणि सगळे पूर्ण सगळं जग त्याच्याच मागे जाणार. सगळं. त्यावेळेला शास्त्री आणि पुरुषांचे ऐकत होते, आज वेगळ्या आहेत. कोणतरी तिथे अधिकारावर बसलेले आहेत, त्यांचं ऐकतायत. परंतु जो आमच्यासाठी स्वर्ग सोडून आला, जो आमच्यामध्ये राहिला, स्पष्ट वचन म्हणते ना की जो त्यांचे होते त्यांच्याकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्यांनी फक्त पार्टी केली. हॅलो, आजही स्वीकार करत नाही. जाण्याची वेळ जवळ आली आहे. महासंकट काळ जवळ आलेला आहे. पृथ्वी संपायची जवळ आलेला आहे. प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. तरीही पश्चाताप नाही, तरीही टोचणी नाही. उलट आणखीन भयंकर पाप वाढत आहे. कारण का? अधिकाऱ्यांचं ऐकलं पण बायबल उघडलं नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं चर्चमधून, त्यांचं कोणाचंही ऐकू नका. संदेश त्यांचं, भविष्यवाद्यांचं, सुवार्ता सांगणाऱ्याचं कोणाचंही, सगळे पाळतायत मनापासनं. जीव तुटेपर्यंत, जाईपर्यंत पाळतायत. मरतात पण प्रभूकडे येत नाहीत. होय की नाही? त्यांना माहिती नाही मरणानंतर काय आहे ते. हालेलुया. ते तेव्हाही ऐकलं नाही, आजही ऐकलं नाही. मी तर आवाहन करतो, मी म्हणतो तुम्ही त्यांचं पण ऐका, तुम्ही आमचं पण ऐका. बायबल घेऊन बसा आणि बघा येशू काय म्हणतो ते. मग तुम्हाला सत्य समजेल आणि तुम्ही त्या सत्याच्या मागे चाल. आम्ही नाही म्हणत त्यांचं ऐकू नका म्हणून, आम्ही म्हणतो ऐका, जरूर ऐका. तेव्हाच तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य बंधनमुक्त कळेल. पण त्यांना भीती आहे ना, म्हणून ते म्हणतात ऐकू नका. हालेलुया. आपण घ्यायचं का पुनरुत्थानाचं सामर्थ्य? हालेलुया. पोचवाल का हे? पोचवा. जे वाचतील ते वाचतील. हालेलुया, हालेलुया. बाकी सगळे आदेश पाळले जातात, पण ज्यानं आमच्यासाठी सर्व काही अर्पण केलं त्याच्या आज्ञा मात्र पाळायला आजही कोणीही पुढे येत नाही. पण लक्षात ठेवा, येशू पुन्हा येईल. तो आता प्रेम घेऊन तारण करायला नाही येणार आहे, तर तो न्यायासनावर बसून न्याय करायला येणार आहे. तो न्यायाधीश असणार आहे. हालेलुया. न्यायाधीश असणार आहे. रोमकरसपत्र 14वां अध्याय वचन 11 आणि 12. रोमियो की किताब 14, 11 और 12. पन्ना नंबर 223, रोमियो उसका 14वां अध्याय वचन 11 और 12. क्योंकि लिखा है, प्रभु कहता है, मेरे जीवन की सौगंध की हर एक घुटना मेरे सामने टिकेगा और हर एक जीभ परमेश्वर को अंगीकार करेगी. इसलिए हमसे हर एक परमेश्वर को अपना अपना लेखा देगा. काय लिहिलंय पहा. वचन म्हणतं, कारण असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे आणि प्रत्येक गुडघा माझ्यासमोर टेकेल व प्रत्येक जीभ देवाची स्तुती करील. यावरून आपल्यातील प्रत्येक जण
आपल्या स्वतःविषयीचा हिशोब देवाला देईल. हालेलुया. न्यायाधीश येईल आणि हिशोब घेईल. हालेलुया. अरे मी प्रेमानं तुझ्यासाठी स्वर्ग सोडून आलो. मी प्रेमानं प्रभूची सुवार्तेची घोषणा केली. तू मला ओळखावं म्हणून तुझ्या जीवनात अद्भुत चिन्ह चमत्कार केले. तू जे जे मागितलंस ते मी तुला दिलं. तुझ्यातला अंधार मी काढून टाकला. सैतानाची बंधनं मी तोडली. तुझ्यासाठी मी वधस्तंभावर मरण स्वीकारलं. हालेलुया. तरीही तू बदलला नाहीस. तरीही तुझी कर्म मेलेलीच राहिली. तरीही तू माझा गौरव केला नाहीस. तरीही तू माझ्या जवळ आला नाहीस. आता मी न्यायासनावर बसलो आहे. मला हिशोब दे. जमेल का? लोक खूप मोठं धाडस करतायत, कारण त्यांना माहिती नाही, त्यांना हे समजत नाही आहे की एक दिवस आम्हाला हिशोब द्यायचा आहे. आपण जगाकडे नाही, आपण स्वतःकडे पहिल्यांदा बघूया. अपन पहले स्वतःला हम पहले खुद को ये सवाल करते हैं. पहले खुद को पूछेंगे, क्या मैं तैयार हूँ? क्या मैंने अपनी तैयारी की है? क्या मेरे कर्म ऐसे हैं जो प्रभु को भाते हैं? प्रभु उठा, जिंदा हुआ, क्यों? पतरस के समान जो पीछे गए हुए थे उनको फिर से रास्ते पर लाने के लिए. क्या हम लाएंगे जो पीछे गए हैं? प्रभु का वचन सुनकर फिर दुनिया में मज़ा कर रहे हैं. याद करो आज अपनी ही कलीसिया के कुछ भाई, कुछ बहनें. हालेलुया. क्या हम उनको पीछे फिर से प्रभु के रास्ते पर ला सकते हैं? आज वो सामर्थ्य हम लेंगे. हालेलुया, हालेलुया. जो दूसरी कलीसिया में गए उनके लिए नहीं बोल रहा हूँ मैं, जिन्होंने प्रभु को छोड़ ही दिया है. कुछ लोग ऐसे भी हैं जिन्होंने बपतिस्मा लिया लेकिन फिर से वो दुनिया में भटक गए. हालेलुया. क्या वो पतरस की तरह नहीं मुड़ सकते? फिर से रास्ते पे नहीं आ सकते? आ सकते हैं. हालेलुया. का उठला तो? शिष्यांना दाखवून द्यायला, जे वचन दिलं होतं ते पूर्ण करायला तो उठला आहे. कारण रोज रोज तुम्हाला आणि मला मरणाला सामोरं जावं लागतं की नाही? रोज तुम्हाला आणि मला सैतानासमोर उभं राहावं लागतं. हालेलुया. आम्ही हारू नये, आम्ही जिंकावं, आम्ही विजयी व्हावं म्हणून तो मरणातनं उठला आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. त्यानं म्हटलं होतं मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. अरे मेलेलाच राहिला असता तर आम्ही एकटंच राहिलो असतो, आम्ही अनाथ झालो असतो. हालेलुया. पण तो उठला म्हणून तो आज आमच्या बरोबर आहे. त्याचा पाराक्लेप त्यानं आम्हाला दिलेला आहे. त्याने अनाथ असं आम्हाला सोडलेलं नाही, याच्यासाठी त्याला उठावं लागलं म्हणून तो उठला आहे. मेन. आणि आज पुन्हा त्याला आपल्यामध्ये राहायचं आहे. आपल्याला अनेक गोष्टी त्याला शिकवायच्या आहेत. काय केलं मरणातनं उठल्यानंतर? शिष्यांना एकत्र जमवलं, परत शिकवलं, परत सांगितलं देवाच्या राज्याविषयी. हो हालेलुया. त्याच गोष्टी त्याला आपल्याला पण शिकवायच्या आहेत. त्याच गोष्टी त्याला आपल्याला पण दाखवायच्या आहेत म्हणून तो उठला आहे. घेऊया का आज त्याला सोबत? सांगूया का प्रभू होय आम्हाला ऐकायचे आहेत, आम्हाला शिकायचे आहेत, आम्हाला तुझा हात धरून चालायचं आहे. हालेलुया.
किती गरज आहे तुम्हाला त्याची? आज तुमच्या प्रार्थनेतून ते कळेल, तुमच्या तळमळीतून ते कळेल, तुमच्या अंतःकरणातून ते पाहिल तो किती तडफडत आहे, किती तळमळत आहे, किती गरज आहे तुम्हाला त्यांची. यासाठी प्रभू उठला आहे. हालेलुया. आज जर उठलो तर मग त्या दिवशी नक्की आम्ही उठू. हालेलुया. मी काय म्हणालो? आज जर उठलो तर त्या दिवशी आम्ही परत नक्की उठू. बरोबर का? हालेलुया. हालेलुया. ना आज जर झोपलो ना तसे जुन्यासारखे राहिलो तर मग आशा तो उठला. हे फक्त बोलण्यासाठी नाही. धनवान आणि लाजराचं उदाहरण परत एकदा सांगतो. तो धनवान शेवटी काय म्हणतो? बापा अब्राहमा, तू दया कर, त्या लाजराला पाठव माझ्या लोकांकडे, आणि ते बघतील की हा मेलेल्यातून उठलाय, मग तरी विश्वास ठेवतील. हालेलुया. हालेलुया. पण पाठवलं का अब्राहमानं? नाही पाठवलं. कारण त्याला माहिती होतं कोणीतरी एक जण येणार आहे, मरण घेणार आहे आणि मरणातून तिसऱ्या दिवशी उठणार आहे, आणि ते लोक पाहणार आहेत. पाहिलं ना सगळ्या जगानं, तरी पण विश्वास ठेवलाय का बघा? तरी पण विश्वास ठेवतात का बघा? मरणातून उठला तो, अनेकांना 40 दिवस त्यांनी दर्शन दिलं. आजही पवित्र शास्त्रातून, वचनातून तो भेटत आहे, तो बोलत आहे, तो सांगत आहे. त्याच्यावर कोण विश्वास ठेवतंय का? जो ठेवेल त्याचं पुनरुत्थान होईल. तो सर्व काळ आमच्या प्रभू बरोबर राहील. हालेलुया. आमेन. आमचं पण प्रभूला पुनरुत्थान करायचं आहे. बरोबर का? काय झालं? बरोबर का? करिंथ करस्पतलं, कारण पहिला करिंथ 15 अध्याय वचन 48 आणि 49. करिंथियों की पहली पत्री 15 अध्याय वचन 48 और 49. पन्ना नंबर 243, करंथियों की पहली पत्री, उसका 15वां अध्याय वचन 48 से 49। जैसा वह मिट्टी का था वैसे वे भी है जो मिट्टी के है, और जैसा वह स्वर्गीय है वैसे वे भी है जो स्वर्गीय है। और जैसे हमने उसका रूप धारण किया जो मिट्टी का था, वैसे ही उस स्वर्गीय का रूप भी धारण करेंगे। आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. शेजाऱ्याकडे बघा, जागा आहे का? मला तर दिसत आहेत सगळे. हालेलुया. काय लिहिलंय 48 वचनामध्ये पहा, जसा तो मातीचा तसे जे मातीचे ते आहेत. हा कोण मातीचा? कोणाविषयी लिहिलंय ते? अरे मातीचा कोण बनवला? बरोबर ना? मग आदामापासून आपण, म्हणजे तो जसा मातीचा तसे आम्ही पण मातीचे. बरोबर का ना? मग पुढे काय म्हणते? जसा तो आकाशातला तसे जे आकाशातले तेही आहेत. हालेलुया. हालेलुया. जसा हा मातीचा, त्याच्यापासून आम्ही म्हणून मातीचे. परंतु जर आम्ही पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, जर आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, तर मग आता आम्ही मातीचे नाही, आम्ही आकाशातले आहोत, आम्ही आत्म्याचे आहोत. हालेलुया. म्हणून जो आकाशातला ते आकाशातले. हालेलुया. 49,
आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आम्ही धारण केले आहे. हालेलुया. बघा ना, मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आम्ही धारण केले आहे तसे आम्ही त्या आकाशातलेचेही प्रतिरूप धारण करू. आमेन. बरोबर ना. तो कसा आहे? पवित्र, आत्म्याने परिपूर्ण. हालेलुया. त्याचे प्रतिरूपही आम्ही धारण कधी? लवकरच. बरोबर का? कधी म्हटल्यावर काही लोकांना भीती वाटली की काय? भीती नाही ना वाटत? मग पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही आहे. हालेलुया. विश्वासणारा मरणाला घाबरत नाही, कारण मग मी काय म्हटलं, त्याला आशा आहे मी परत उठणार आहे. हालेलुया. बिछाण्यावर पडलेल्या आजाराला जोपर्यंत आशा असते की मी बरा होणार आहे, मी यात काही मरणार नाही, तोपर्यंत तो बरा होतोच. हालेलुया. हां, ही आशा काय करते? आम्हाला एक नवीन प्रेरणा देते. आमेन. पुढे दानिएलचं पुस्तक 12वा अध्याय वचन 2 आणि 3. दानिएल 12 दानिएल मराठी वाचतो. 12वा अध्याय वचन 2 आणि 3. आणि जे भूमीच्या धुळीत निजलेले आहेत त्यांच्यातले पुष्कळ जागे होऊन उठतील. दानिएल पाहत आहे आणि त्यानं आमच्यासाठी लिहून ठेवलं आहे. हालेलुया. जशी येशूविषयी भविष्यवाणी आहे ना, तशी ही आमच्याविषयी भविष्यवाणी आहे. काय लिहिलं आहे बघा. जे भूमीच्या धुळीत निजलेले आहेत त्यांच्यातले पुष्कळ जागे होऊन उठतील. कित्येक सर्व काळच्या जीवनास व कित्येक अप्रतिष्ठेस व सर्व काळच्या धिक्कारास उठतील. म्हणालो मगाशी 2 भाग केले जातील. हालेलुया. गहू कोठारात ठेवलं जाईल आणि भुसा अग्नीमध्ये जाळला जाईल. बरोबर की नाही? म्हणून पहिलं मेलेलं मरणं महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे? मरणं महत्त्वाचं. पहिलं मेलं पाहिजे. येशू मेला म्हणून आज जगामध्ये येशू गाजतोय. हालेलुया. हालेलुया. गव्हाचा दाणा मातीमध्ये जोपर्यंत पुरत नाही, गाडत नाही, तोपर्यंत त्याच्यापासून बाकीचे दाणे उगवत नाहीत. हालेलुया. नाहीतर जगात कितीतरी राजे आले आणि मेले, ते जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं गुणगान झालं, ते मेल्यानंतर लोक विसरून गेले. हालेलुया. अनेक देशातले अनेक नेते चांगले चांगले लोक होऊन गेले, पण ते मेल्यानंतर त्यांचा इतिहास संपवून गेला. हालेलुया. फरक बघा काय आहे. पण येशू मेल्यानंतर त्याचा इतिहास सुरू झाला. हालेलुया. संपला नाही, सुरू झाला. हालेलुया. 12 शिष्यांनी जे सुरू केलं ते मग 70, मग 1000 आणि आज लाखो, करोडो सर्व जगामध्ये येशू सगळ्या लोकांमध्ये जिवंत आहे. हालेलुया. काय टाळी बरोबर वाजली नाही? माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी वाजव.
माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी वाजव. हालेलुया. बघा खरं आहे की नाही? सिकंदर सगळं जग जिंकायला निघालेला माणूस, सगळं काय होतं, आज त्याला कोण विचारत आहे? आज त्याचं काही शिल्लक आहे का काही? पण हजारो वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी जो येशू मेला, हालेलुया, तो मरणातून उठला, तो तेव्हा पण जिवंत होता आणि आज पण जिवंत आहे. हालेलुया. तेव्हा फक्त 12 होते, आज करोडो आहेत. तेव्हा फक्त यरूशलेम, इस्रायल आणि गालिलात होते, हालेलुया, आज सगळ्या जगामध्ये आहेत. हे आहे प्रभूच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य. हालेलुया. तिसरं वचन दानिएल 12, आपण 2 वाचत होतो. दुसरं, आणि जे भूमीच्या धुळीत निजलेले आहेत त्यांच्यातले पुष्कळ जागे होऊन उठतील. कित्येक सर्वकाळच्या जीवनास व कित्येक अप्रतिष्ठेस व सर्वकाळच्या धिक्कारास सुटतील. आणि जे समजणारे ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील. आणि जे पुष्कळांना, हॅलो, लक्ष द्या, खूप महत्त्वाचं, जे पुष्कळांना न्यायीपणाकडे वळवतात ते ताऱ्यांसारखे सदा सर्व काळ प्रकाशतील. हालेलुया. कोण चमकतील? जे पुष्कळांना न्यायीपणाकडे वळवतात ते. हालेलुया. पार्टी करतात ते नव्हे, तो उठला म्हणून. आमेन. आजपासून आमच्यामध्ये ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य दिसले. जे पुष्कळांना न्यायीपणाकडे वळवतात ते. हालेलुया. हालेलुया. ते ताऱ्यांसारखे सदा सर्व काळ प्रकाशतील. काय आशीर्वाद आहे, काय वचन आहेत. आमेन. म्हणून यापुढे पहा, रोमकरास पत्र 6 अध्याय 10 आणि 11. चालेल ना संध्याकाळपर्यंत? पन्ना नंबर 214, रोमियो उसका 6 अध्याय वचन 10 से 11. क्योंकि वह जो मर गया तो पाप के लिए एक बार ही मर गया, परंतु जो जीवित है तो परमेश्वर के लिए जीवित है. ऐसे ही तुम भी अपने आप को पाप के लिए तो मारा, परंतु परमेश्वर के लिए मसीह यीशु में जीवित समझो. म्हणून यापुढे काय म्हटलंय पहा, 10वं वचन. कारण तो मेला तो पापाला एकदाच मेला, पण तो जगतो. कोणासाठी जगतो? देवाला जगतो. कोणासाठी जगतो? बोलत नाही आहेत तुम्ही. कोणासाठी जगतो? हां. तसेच तुम्ही आपणास ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेलेच पण देवाला जिवंत असलेले असे माना. हालेलुया. हालेलुया. पापाला पण ख्रिस्तासाठी जिवंत असलेले. ख्रिस्त जिवंत आहे ना, म्हणून चमत्कार घडतात. आम्ही ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत ना, चमत्कार घडतील. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. शेवटचं वचन 2 कोरिंथीकर 5 अध्याय 15. शेवटचं म्हटल्यावर काही ना जीवाला असेल ना? नक्की नाही. पन्ना नंबर 249, कोरिन्थियों की दूसरी पत्री. मुद्दाम म्हटलं शेवटचं काय, म्हणजे आतापर्यंत जर काही वरून गेलं तर शेवटचं तरी ऐकू दे. उसका 5वां अध्याय वचन 15.
और वह इस निमित्त सबके लिए मरा कि जो जीवित है वे आगे को अपने लिए न जिए, परंतु उसके लिए जो उनके लिए मरा और फिर जी उठा. आमेन आमेन. हालेलुया. 15 वचन पहा. आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे आपणाकरिताच नव्हे, तर आपणासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. वाचूया, परत वाचूया, 2-3 वेळा वाचूया. हालेलुया. आणि जरा सांगूया स्वतःला. म्हणाल माझ्या मागून हालेलुया. हालेलुया. जे जगतात त्यांनी पुढे आपणाकरिताच नव्हे, तर आपणासाठी जो आपणासाठी मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. एकमेकांना हे सांगावे. हे फक्त एकमेकांना सांगावे. हो का? हे सांगा. अरे त्यांना आठवण नको करून द्यायला, पण नुसतं सांगू नका. हालेलुया हालेलुया. त्यांनी जे ख्रिस्तामध्ये जगतात त्यांनी आपणाकरिताच, म्हणा ना, आपणाकरिताच नव्हे, आपणाकरिताच. फक्त आपल्यासाठीच प्रार्थना नाही. हालेलुया. तर कोणासाठी? आपणासाठी जो मेला आणि जो पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे. हालेलुया. मग जिथं 2 किंवा 3 जमतात तिथे प्रभू हजर असतो की नाही? तेव्हा आपण कुठे असतो? हेलो, जोर का झटका धीरे से लगे. काय कुठेतरी मंडळी जमते, त्या घरासाठी प्रार्थना करते. कोणीतरी संकटात आहे, दुःखात आहे, त्याच्यासाठी इथे बसून मध्यस्थी करते, उपवास प्रार्थना करते. हालेलुया. मग त्यांच्यामध्ये 2 किंवा 3 जमतात तिथे प्रभू हजर असतो. आपण कुठे असतो? हे म्हणून मुद्दाम परत वाचायला सांगतोय. परत वाचूया. आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे आपणाकरिताच नव्हे, तर आपणासाठी तो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. हालेलुया हालेलुया. मिळालंय का पुनरुत्थानाचं सामर्थ्य आलं का? बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर दिसतंय, पण काहींच्या काहीच दिसत नाहीये. हॅलो, सामर्थ्य मिळालंय का? प्रभूला धन्यवाद. मग तो आज आपल्यामध्ये उठलाय. हालेलुया. थँक्यू.